हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. कशा आहात सगळेजण? सो आज पुन्हा एकदा एक न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे नम्रतास लाईफमध्ये. सो खूप दिवसानंतर असा फ्रंट कॅमेरा घेऊन शूट वगैरे ब्लॉग वगैरे करते. ॲक्च्युली काय आहे ना, मी काय विचार केला, म्हणजे मला खूप कमेंट पण आले की चॅनलवर काहीतरी न्यू कर किंवा काहीतरी वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनव, काहीतरी न्यू क्रिएशन पाहिजे, काहीतरी वेगळा असं काहीतरी एंटरटेनिंगसाठी वगैरे. शॉर्ट्स तर मी रोज टाकते तुमच्यासाठी वगैरे, तुम्ही बघत असाल. आणि आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत, चांगली गोष्ट आहे. अजून वाढू दे वाढू दे वाढू दे. आणि ब्लॉग्स तुम्ही बघत नाही आहे, तुम्ही प्लीज ब्लॉग्स पण बघा, ब्लॉग्सला पण कमेंट करा. आणि आज ना मी मुद्दामून असा सेट वगैरे करून ना एक म्हणजे माझ्या डोक्यात काय माहिती अचानक असा एक टॉपिक आला. आज ना मी म्हणजे कसं सिच्युएशनवर सॉन्ग म्हणजे असं काहीतरी क्रिएशन केलं. ॲक्च्युली मी पहिले मी माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत ट्राय केलं, म्हणजे त्यांना दाखवलं की कसं वाटतंय तुम्हाला. त्यांनी सांगितलं की खूप क्रिएटिव्ह बनवलेस तू काहीतरी, तू नक्की तुझ्या चॅनलवर वगैरे तू म्हणजे दाखव वगैरे त्याच्यावर ऑडियन्स म्हणजे जे सबस्क्रायबर्स आहेत तुझे त्यांच्यासोबत शेअर कर. सो मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. माहीत नाही म्हणजे अचानक म्हणजे असे क्रिएटिव्ह आयडिया मला येतच राहतात. मी क्रिएटिव्ह आहे तशी बट विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करावा. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनवर मी एक सॉन्ग दिलं आहे. सो तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा. तर कसं आहे, म्हणजे मी डिरेक्टली सुरू करते, मी जास्त आता भाषण करत नाही. ॲक्च्युली असं एक आहे की फक्त एंटरटेन म्हणून घ्या, कोणी पर्सनली घेऊन नका. किंवा काहीतरी बोलतात ना, मी हे गाणं बोलते किंवा हे सांगते तुम्हाला त्यामुळे माझ्यासोबत काहीतरी झालेलं असेल त्यामुळे मी तुम्हाला सांगते, असं काय नाही. मी जस्ट एंटरटेन म्हणून तुमच्यासोबत हे शेअर करते आणि तुम्ही एंटरटेन म्हणूनच घ्या. आय नो दॅट जे असतात चांगले ते घेतात आणि काय काय जरा जास्त विचार करतात त्यांनी ते सोडून द्यावे. तर एक सिच्युएशननुसार मी सॉन्ग त्याला रिलेट करते. की फर्स्ट सिच्युएशन अशी की जेव्हा एक मुलगा एका मुलीकडे बघतो तेव्हा त्याला त्याच्या मनात हे गाणं आठवतं. ॲक्च्युली मी हिंदीमध्ये मी घरच्यांसोबत केलं होतं, बट मी विचार केला की मी मराठीमध्ये करेल. जेव्हा एक मुलगा एका मुलीकडे बघतो तेव्हा त्याच्या डोक्यात हे गाणं येतं की एका मुलीकडे बघतो तेव्हा त्याच्या मनात एक गाणं येतं, पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का हाय धड़का धड़का हाय. सेकंड सिच्युएशन, जेव्हा तोच मुलगा त्याला कळतं की आपल्या मनात त्या मुलीबद्दल फिलिंग्स आहेत, तेव्हा तो मुलगा त्या मुलीला आपल्या मनातल्या फिलिंग्स सांगायला जातो. आणि नंतर त्याला कळतं की ती मुलगी म्हणजे तिच्या मुलीसोबत अजून म्हणजे बोलतात ना ऑलरेडी ती कमिटेड आहे. तेव्हा त्या मुलाच्या मनात विचाराच्या मनात ते गाणं आठवतं की तेव्हा ते गाणं आठवतं, तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है. अँड देन लास्ट नंतर मग तो विचार करतो की नाही आपण नाही सांगायचं, कारण की तो बघतो ना की सगळं. मग नंतर मग त्या मुलाला नंतर खूप दिवसानंतर किंवा नंतर त्याला वाटतं की आपण जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं, पण तोपर्यंत सिच्युएशन अशी असते आणि अशी असते. त्यावर एक सॉन्ग म्हणजे नंतर त्याच्या मनात येतं की किसी से तुम प्यार करो फिर इनकार करो फिर कहीं देर हो जाए. वॉट मला एक्झॅक्टली ते सॉन्ग नाही आठवते, बट ते सॉन्ग तुम्हाला जर म्हणजे माहिती असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली मी काहीतरी न्यू ट्राय केलं आहे, मला माहिती मी कसं व्हिडिओ बनवत आहे, काय बनवत आहे. बट जर तुम्हाला असा सिच्युएशनवर सॉन्गचे व्हिडिओ जर आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तेच हा व्हिडिओ बंद करते. मला पुढे काय म्हणजे कोई लड़का एक लड़की को देखता है
तब उसके दिल में ये ख्याल आता है, पहले पहल तुझे देखा तो दिल मेरा धड़का है, धड़का धड़का है। बट उसके बाद जब ये जो फीलिंग्स है वो उस लड़की को बताने जाता है और देखता है कि वो किसी और के साथ पहले से कमिटेड है, तब बेचारे के दिल में ये सॉन्ग आता है, तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है। एंड देन उसके बाद वो छोड़ देता है वो सब कुछ, और फिर उसके बाद उसके मन में गिल्टी फीलिंग आता है और उसको ये ख्याल आता है और ये सॉन्ग दिल में आता है कि किसी से तुम प्यार करो फिर इकरार करो, कहीं ना फिर देर हो जाए, कहीं ना फिर देर हो जाए। जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि मी जर आज जो न्यू क्रिएशन केलेला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा मी कसा केला. मी आज काहीतरी डिफरंट ट्राय केलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शॉर्ट रोज बघत जा. रोज डेली शॉर्ट्स टाकत असते आपल्या चॅनलवर आणि व्लॉग्स आहेत ते बघत जा आणि कमेंट करत जा. कमेंटमुळे मला एक खूप मोटिवेशन भेटतो. आणि हे जे सॉंग्स असतात ना आपल्या खूप जवळचे असतात आपल्या इमोशन्सच्या, आणि ते त्यालाच करू शकतात जे सॉंग्सला काय बोलतात रिलेट करू शकतात किंवा ते एक्सपिरियन्स करू शकतात त्या सॉंग्सला. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ओके, बाय गाईज. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयाचे मला खूप काय बोलायचं होतं, बट आत्ता ठीक आहे एवढंच. बाय बाय.